आणि त्यांनी तेव्हा 100 विकेट्स काढल्या देशासाठी आणि मला त्यांनी फोन केला, सर आज माझं झालं, म्हटलं आता दुसरा टप्पा आपण बघू. आणि एक खरंच त्याला हल्ली लॉर्डच म्हणतात ना. तुला मी सांगेन त्याचं एवढी दहशत होती त्या वातावरणाची की आमचं मॅनेजर नितीन दलाल यांच्यासाठी आम्हाला ॲक्च्युली ॲम्ब्युलन्स आणावी लागली, कारण त्याचं ब्लड प्रेशर एवढं वाढलं गेलं. कारण मुंबई संघ, आणि तू बघायला गेशील तर स्कोरबोर्ड काय सांगत होता की इकडनं आम्ही हरतोय. पहिल्याच वर्षी इमर्जिंग अवॉर्ड मिळालं म्हणून त्याने मला सांगितलं की त्यालाही कल्पना होती की त्यावेळेला मी त्या ऑप्शन टेबलवर बॅक केलं म्हणून एक आदराने त्यांनी मला सांगितलं होतं की मला तू आमच्या घरी याल का. तर त्यावेळेला मी तेच म्हणालो की ज्या दिवशी तू भारताला शतक करशील तेव्हा येईल. नमस्कार, कट्ट्यावरच्या गप्पांच्या या विशेष भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ओळख करून द्यायची गरज नाहीये. आज आपण कट्ट्यावर बसलो नाहीये, पण इथे बसलोय त्याच्या मागेच शिवाजी पार्कचा कट्टा आहे. आणि तो शिवाजी पार्कचा कट्टा हे ज्यांचं जवळजवळ दुसरं घर आहे किंवा पहिलं घर आहे असे प्रवीण आमरे आपल्याबरोबर आज गप्पा मारायला आलेत. प्रवीण, पुन्हा एकदा स्वागत. पहिल्यांदा आपण अखेर ऑफलाईन गप्पा मारतोय, बरोबर. आणि आजचा ओकेजनही मेन तेच आहे. जसं मी आता म्हणलं की शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारणं मोस्ट आयडियल ठरलं असतं, पण त्या कट्ट्यावर गेलं की आमरे सरांच्या भोवती गराडा येतो आणि मुलं सारखं विचारतात काही ना काहीतरी टेक्निकल प्रश्न. आणि आजचा विषय हा आमऱ्यांचं कोचिंग याबद्दल आपण त्यांनी 2 भाग आपल्याला डिटेलमध्ये गप्पा मारल्या आहेत. ती इन्स्पिरेशन होती का हो याच्यासाठी? हे जे नवीन पुस्तक प्रवीण आमऱ्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला, त्यांनी स्वतः लिहिलेलं 045 हे पुस्तक नुकतंच रिलीज झालंय. तुम्हाला अमेझॉनवर विकत घेऊन वाचता येईल, ते नक्की वाचाच. पण आपण जो गुरुचा कानमंत्र केला होता त्याचा आणि पुस्तक लिहिण्याचा काही संबंध आहे का? मला वाटतं त्याच्यात तू विषय ते तुझी ती स्टाईल आहे ना, ती एक असे टाकणं की बाबा तुम्ही ती मी तिकडे पकडलं. पण तू म्हणशील तसं ह्या पुस्तकाचा मला वाटतं सल्ला मात्र द्वारकानाथ संजगिरीने दिला होता. कारण त्यांना नेहमी म्हणायचे की ती 2006-07चा सीझन हा एक वेगळा सीझन होता मुंबई क्रिकेटसाठी. आणि ते म्हणाले की तू 0-4-5 असतानाचा काय अनुभव होता असेल, ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं असेल. आणि मी पण विचार करत होतो बरेच दिवस की ह्या पुस्तकाचं नाव काय द्यावं. तर मला वाटतं शीर्षक आठवलं की अरे 0-4-5 जर झालं तर लोकांना नक्कीच मुंबई क्रिकेटबद्दल. आणि प्रश्न असा पण आहे की माझी जशी आंतरराष्ट्रीय खेळाची कारकीर्द छोटी होती, पण ही 0-4-5 ही माझ्या क्रिकेटिंग कोचिंगच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाची होती. कारण अपयशासारखा मारक आणि यशासारखा तारक, मला वाटतं ह्या मिळाल्या तारलो गेलो. त्या 0-4-5ला मुंबई संघाच्या खेळाडूंनी मॅच जिंकून दिली. आम्ही पुढे जाऊन त्याच वर्षी रणजी ट्रॉफी जिंकलो. आणि माझी आज कोचिंग करिअर, मला वाटतं हा निर्णायक क्षण होता माझ्या कोचिंग करिअरसाठी. राईट. एक फक्त बॅकग्राऊंड देतो, त्यांना स्वतःबद्दल बोलायला जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे 0-4-5 हे 2006-07चा रणजी ट्रॉफी सीझन, जो प्रवीण आमऱ्यांचा रणजी ट्रॉफीमधला कोच फुल टाईम परमनंट हा पहिला सीझन होता. आणि मुंबई सेमीफायनलमध्ये जरी पहिल्या इनिंग्समध्ये अमोल मुजुमदारनी चाबूक किती 97 केले, त्या बळावर मोतीबाग ग्राउंडवर पहिल्या इनिंग्समध्ये सायझेबल लीड होती. दुसऱ्या इनिंग्समध्ये 3.2 ओव्हर्स 0-4-5. आणि आपण स्पोर्ट्स कट्टावर जी माय मेमोरेबल रणजी ट्रॉफी सीझन अशी मालिका करतो, त्याच्यात निलेश कुलकर्णी, रमेश पवार या दोघांनी याबद्दल डिटेलमध्ये आपल्याला गप्पा मारल्या आहेत. अमोल मुजुमदारनी उरलेले 2 सीझन निवडले कारण तो हळूच म्हणला, म्हणून अमोल मुजुमदार आणि प्रवीण आमऱ्यांचं पटतं एकमेकांशी की तो म्हणला की अरे मी कॅप्टन होतो आणि आम्ही जिंकलो, मग त्या सीझनबद्दल नको गप्पा मारायला. प्रवीण, त्या सीझनचं, त्या मॅचचं एकंदर तुमच्या कोचिंग करिअरवर तुम्ही म्हणला तसा खूप मोठा इम्पॅक्ट आहे, पण कसा इम्पॅक्ट झाला? म्हणजे त्या एका दिवसाने तुमची कोच म्हणून थॉट प्रोसेस कशी बदलली? कारण का कसं ना, तू मुंबई संघ असतो तसं तू म्हणालास पहिल्या इनिंगला लीड घेतला होता आपण. असं नव्हतं की आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स असतो की खेळामध्ये काहीही घडू शकतं. आणि म्हणून हा खेळ एवढा मोठा आहे की ह्याच्यात सगळं अनिश्चित आहे. आणि मला वाटतं कुठेतरी आयुष्यासारखंच आहे. आणि ती वेळच अशी आलेली की मी कोच होतो, माझे एक आणि अशी कोण माझी बॅटिंग लाईनअप काय, वसीम जाफर, अमोल मुजुमदार, साहिल कुकरेजा, हिकेन, रोहित शर्मा, हे 20 चेंडूत 5 जण आहात. म्हणजे तू जस्ट इमॅजिन कर की ड्रेसिंग रूममधलं वातावरण काय. तुला मी सांगेन त्याचं एवढी दहशत होती त्या वातावरणाची की आमचं मॅनेजर नितीन दलाल यांच्यासाठी आम्हाला ॲक्च्युली ॲम्ब्युलन्स आणावी लागली, कारण त्याचं ब्लड प्रेशर एवढं वाढलं गेलं. कारण मुंबई संघ, आणि तू बघायला गेशील तर स्कोरबोर्ड काय सांगत होता की इकडनं आम्ही हरतोय.
पण मला त्यावेळेला एक होता की माझ्यावर कुठेतरी जबाबदारी आहे, कुठेतरी आता इकडनं हरतंय दिसतंय, पण इकडे लढण्याची जिद्द, मला वाटतं हा माझ्यासाठी त्या महत्त्वाचा होता की 0 for 5 असताना पण कुठेतरी तो संघर्ष करावा, की एक ती पार्टनरशिप. तू बघशील त्याच्यामध्ये निलेश कुलकर्णी 100 बॉल खेळलाय. Yes. मला वाटतं हे महत्त्वाचं होतं की आम्ही ती फेजेस जिंकत गेलो बरोबर. आणि शेवटी ती मॅच काढणं काय असतं हा मला वाटतं महत्त्वाचा होता की कोचिंग करिअरमध्ये की कारण कोच म्हटलं की तुला काय स्वतः तू काही करू शकत नाही, तुला बरोबर. दुसऱ्यांकडनं करून घेणं आहे. आणि हे मला वाटतं की ह्या मॅचने मला भरपूर शिकवलं. आणि कारण का येणारे प्रत्येक पुढचे वर्ष पण खडतर होती, पण जेव्हा 0 for 5 मधून मी जेव्हा तारलो तर मला वाटतं की मी ते कुठेतरी एक कॉन्फिडन्स मिळत गेला मला. येस, त्या मॅचची गंमत म्हणजे आम्ही तेच सांगतो की मी होतो तेव्हा मोतीबागेत हो. आणि आम्ही इनिंग्स ब्रेकमध्ये मागे जाऊन जरा थोडासा फुफ्फुसांचा एक्सरसाइज म्हणून आम्ही दोघं तिघं गेलो आणि 1 गेला, 2 गेला, 3रा गेल्यानंतर पळत आलो आणि तेव्हाच सुरू झालं होतं नितीन दलालांसाठी ॲम्ब्युलन्स आणणे. आणि पण हे झालं नाव का या विषयावर. तुम्ही पुस्तकाच्या इंट्रोडक्शन मध्ये लिहिलंय की हे पुस्तक लिहिण्याचं मुख्य प्रयोजन हे तुमच्या दृष्टीने मुंबई क्रिकेटला ट्रिब्यूट आहे. ओके, तर प्रवीण आमरे, खूप कमी लोकांच्या अजूनही लक्षात राहतं की प्रवीण आमरे अखेर मुंबईसाठी रणजी ट्रॉफी देखील खेळले. तर तो जो मुंबई क्रिकेटचा ओव्हरऑल इम्पॅक्ट असून मुंबई म्हणजे तुम्हाला असं कधी जाणवलं का खेळायच्या काळात की मुंबई क्रिकेट शेवटी आपलंसं करत नाही, अशी कधी वेळ आली होती का? तसं नव्हतं. मी कसं होतं ना की मी माझा जो मुंबईचा प्रवास सुरू झाला तो अंडर-15ला आणि मी तिकडून नॅशनल खेळलो, मग अंडर-19 खेळलो. मी 19ला अंडर-19 तेव्हा चिदंबरम ट्रॉफी होती, जशी आता इराणी ट्रॉफी असते, रेस्ट ऑफ इंडिया वर्सेस वेस्ट झोन. आणि मी त्या मॅचला चेन्नईला 200 पहिल्या इनिंगमध्ये आणि सेकंड इनिंगमध्ये 154. त्या ह्याच्यावर मला त्यावेळेला बॉम्बे रणजी ट्रॉफीची कॅप मला मिळाली होती. 86ला बॉम्बे होती, मुंबई कॅप नव्हती. आणि ती मला वाटतं सगळ्यात मला वाटतं महत्त्वाचा निर्णायक होता की कुठल्याही खेळाडूला ती बॉम्बेची कॅप मिळवणं रणजीची. आणि ते खूप मोठं माझ्यासाठी होतं की मला तो कॉन्फिडन्स मिळाला. पण पुढे माझ्या घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती आणि आचरेकर सरांनी निर्णय घेतला की तुला सरकारी नोकरीच पकडायला पाहिजे. आणि मला आठवतं की त्यावेळेला माधवराव सिंधियांनी क्रिकेटर्ससाठी चांगला ऑफर आलेली रेल्वेमधनं आणि सरांनी सांगितलं नथिंग डुईंग. क्रिकेटमधल्या बाकी सगळ्या पंडितांनी सांगितलेलं की तू पुन्हा भारतीयाला खेळूच नाही शकणार, कारण तू मुंबई 18व्या वर्षी खेळलायस आणि तू पुढच्या वर्षी मुंबई सोडून जातोयस. पण माझ्यासाठी म्हणून तू बघशील हे पुस्तक मी डेडिकेट माझ्या गुरूंना केलं आहे, कारण माझ्याकडनं जे क्रिकेट नुसतं शिकवलं नाही, पण त्यांनी माझ्याकडनं अनेक गोष्टी करून घेतल्या. आणि ते मला वाटतं माझ्यासाठी महत्त्वाचं. तो एक चॅप्टर मी फक्त माझ्या गुरूंसाठी केला की रमाकांत आचरेकर सरांनी क्रिकेटची काय सेवा केली आणि मला घडवण्यासाठी काय काय केलं ते मी या पुस्तकात नमूद केलं. आचरेकर सरांचं काहीतरी ते बोलले की त्याच्यावर पण म्हणता यायचं का? पण काय नसायचं, नाहीतर एक कानाखाली बसायची. आणि मग हे तुम्ही तुमच्या कोचिंगमध्ये 21व्या शतकात कोचिंग करताना हे मॉडिफाय करून मुद्दा पोचवायचा पण ऐकून घ्यायचं, हे एखादा स्पेसिफिक इन्स्टन्स आहे की जो तुम्ही पुस्तकात मेन्शन केला असेल ना? मला वाटतं की कसं झालं की मी लेवल 2 साऊथ आफ्रिकामध्ये गेलो, मी लीग खेळायला गेलो होतो तेव्हा 2000 साली. त्यावेळेला मी ठरवलं की माझी करिअर मला दिसत होते की आता मला कोचिंगमध्ये खेळायला चान्स नाही, आता कोचिंगमध्ये जवळ या. मी अंपायरिंगचीही परीक्षा दिली, कोचिंगचीही दिली, पण त्यात मला कोचिंग आवडलं कारण सरांची पण सर आले की आपण ह्या वास्तूत बसलो आहे त्या जिमखान्याने 2001 साली अकॅडमी चालू केली आणि सर त्याच ओपनिंगला आले आणि मला सांगितलं तू आता कोचिंग करायचं. म्हणजे हा सरांचाच आदेश होता की कोचिंगमध्ये येणं. पण तो महत्त्वाचा क्षण होता की सरांनी आमच्याकडनं करून कसं घेतलं हे महत्त्वाचं होतं. राईट. मागच्या वेळेस आपण जेव्हा गप्पा मारल्या मागच्या भागात गुरुचा काना मंत्रमध्ये, तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की पर्सनल कोचिंग जी तुम्ही सुरुवात केली त्याच्या मागचे तुमची थॉट प्रोसेस सांगितली होती. तुम्ही तो ट्रेंड सेट केला. 1 दशक होऊन गेला होता. रॉबिन 2012 साली सुरुवात झाली, म्हणजे तेव्हा ते फॉर्मली सुरुवात झाली. त्याच्या आधी काय असं नव्हतं की तुम्ही करत नव्हता. पण तेव्हापासून आत्तापर्यंत 1 दशकात पर्सनल कोचिंग इकोसिस्टम भारतीय क्रिकेटमधली किती पुढे गेली आहे का? जी तुम्ही तेव्हा विचार केला होता ते किती लोक खरंच मेंटेन केलं जात आहे, कसं आहे? मला वाटतं की आज मला वाटतं ह्या कॉम्पिटिशन जगामध्ये मला वाटतं ही नेसेसरी झाली. तू बघशील तर अनेक नुसतेच बॅटिंगचं नाही, तू बॉलर्ससाठी आज नरेंद्र हिरवाने स्पिनसाठी करतोय, किरण मोरे किपिंगसाठी करतोय, शेखर आहेत की जे आपल्या फास्ट बॉलिंगसाठी करतात. तो मला वाटतं हा एक प्लॅटफॉर्म आला आणि जो एक माइंडसेट होता, मी म्हणालो ना की त्यावेळेला मी प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचं धाडस केलं, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ होता.
मला अनेक दिग्गज खेळाडूंनी सांगितलं होतं की अरे हे तू काय करतोयस, हा टीम गेम आहे, तू एकालाच कसा फोकस करतो. पण माझी फिलॉसॉफी त्याच्यात होती की जेव्हा ॲज अ बॅट्समन तुम्ही खेळत असतात त्यावेळेला तुम्ही एकटेच असतात. तुमचा नॉन स्ट्रायकर पलीकडे असतो पण तो काही मदत नाही करू शकत. ते निर्णय घेण्याची क्षमता, मग तुमचं स्किल, मग शेवटी करिअर तुमचं आहे. तुझं डिसिजन चुकलं तर तुझी विकेट जाणार आहे. तर मला वाटतं हा इम्पॉर्टंट फॅक्टर्स होते की मला वाटतं की ते आम्ही अजिंक्यबरोबर वर्क करताना खूप त्याचा फायदा झाला. आणि या पुस्तकात अजिंक्यने त्याबद्दल अनुभव त्याचे सांगितले आहेत की कसा त्याला 1-to-1 कोचिंगचा फायदा झाला बेसिकली. राईट. फक्त अजिंक्यच नाही आहे, तुमच्या सगळ्या शिष्यगणाने सांगितलंय, तुमच्या टीममेट्सने सांगितलंय, तुमच्या कोचिंग स्टाईलबद्दल तुमच्या सिनियर्सनी सांगितलं या पुस्तकात सगळ्यांनी. म्हणजे कपिल देवपासून शार्दूल ठाकूरपर्यंत, गावस्करांपासून अजित आगरकरपर्यंत आणि अजिंक्य राणेपासून रॉबिन उत्तपापर्यंत सर्व प्रवीण आमऱ्यांशी निगडीत लोकांनी प्रवीण आमऱ्यांच्या कोचिंगबद्दल सांगितलं आहे. पण मला परत एक पुस्तकाबद्दल परत एक प्रश्न विचारायचा आहे की साधारणतः सगळे फॉर्मर प्लेयर्स जे असतात भारतातले, त्यांना स्वतःच्या खेळाबद्दल बोलायला जास्त आवडतं. खूप कमी क्रिकेटर्स असे आहेत की जे स्वतःच्या खेळ संपल्यानंतर जे क्षेत्र चूज करतात त्याच्याबद्दल आवडीने पॅशनेटली डॉक्युमेंट करतात. त्याच्या मागचा थॉट प्रोसेस काय? मला वाटतं की तो महत्त्वाचं होतं की जसं मी म्हणालो की माझ्या सरांनी माझा प्रवास कसा केला आणि माझ्यावरती तो कृपेचा हात होता. तर मला वाटतं हे आजच्या पिढीला पण तितकंच महत्त्वाचं आहे की ह्याच्यामध्ये तू बघशील की तो एक किस्सा आहे की श्रेयस अय्यर बरोबर, की जो पहिल्यांदा IPLमध्ये यशस्वी होता. पण मी त्याला म्हणालो की तू जेव्हा भारतासाठी शतक करशील तेव्हा तुझ्या घरी येईल. आणि तो फोटो आम्ही ठेवला कारण ह्या मुलांना आताच्या पिढीला इम्पॉर्टंट आहे की ते मार्गदर्शन की यस IPL महत्त्वाची आहे पण IPLपेक्षा देशासाठी खेळणं किती महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्हाला देशासाठी खेळायचं असेल तर किती खडतर प्रवास तुम्हाला करावा लागेल, त्याची तुम्हाला तेवढा प्रवास करायची तुमच्यामध्ये ती क्षमता असली पाहिजे. मला वाटतं हे कुठेतरी माझं ह्या पुस्तक लिहिण्याचा आणि हेच एकच उद्देश आहे की जर मी एका मुलाला कोणाला जर मी प्रेरणा देऊ शकलो तर मला वाटतं मी यशस्वी आहे. ओ लवली. तुम्ही उल्लेख केलात श्रेयसचा. प्रवीण आमऱ्यांनंतर शिवाजी पार्कसाठी खेळलेल्या एक खेळाडू नाही आहे श्रेयस अय्यर. यावेळेस 2 खेळाडू आहेत जे भारतासाठी वर्ल्ड कप खेळत आहेत 2023 साली. 92मध्ये प्रवीण आमरे खेळले, त्याच्या आधी संदीप पाटील खेळले 1983मध्ये. आणि डायरेक्ट शिवाजी पार्कचं प्रॉडक्ट प्रत्येक मुंबईचा खेळलेल्या क्रिकेटरला शिवाजी पार्क जिमखान्याने जवळजवळ प्रत्येक खेळाडूला ऑनररी मेंबरशिप दिलीच आहे. पण खरं शिवाजी पार्कचं पाणी पिऊन मोठे झालेले क्रिकेटर श्रेयस आणि शार्दूल, त्या दोघांची सुरुवात जेव्हा प्रवीण आमरे अकॅडमीचे हेड कोच होते तेव्हा झाली. त्या दोघांबद्दलचं आम्हाला एक वैशिष्ट्य सांगा जे पुस्तकात नाही आहे, जे तुम्ही आत्तापर्यंत कुठे सांगितलेलं नाही आहे, आणि असा एक किस्सा आम्हाला सांगा. पहिली गोष्ट म्हणजे जी मेहनत करायची तयारी. म्हणजे तू विचार कर की शार्दूल ठाकूर हा पालघरवरून रोज यायचा. म्हणजे ही जी त्याची कुठेतरी होती. श्रेयस अय्यर जेव्हा पहिल्या वर्षी आला आणि आमच्याकडे 25च मुलं होती आणि आम्ही श्रेयसला सांगितलं बाबा 1 वर्ष थांब, पुढच्या वर्षी आहे. तो ते थांबणं, मला वाटतं हे त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यांना जेव्हा क्रिकेटर बनायचं असेल तर त्याला प्रशिक्षण किती महत्त्वाचं होतं हे त्यांना लहानपणीच कळलं होतं. आणि नक्कीच शिवाजी पार्क जिमखान्याचं तेवढंच कौतुक करावं लागेल की त्यावेळी मुलांना जेव्हा ते नव्हते. आणि मी आज म्हणेन की जिमखान्यासाठी आणि माझ्या कोचिंग टीमला जसे पद्माकर शिवलकर आणि संदेश कवळे त्यावेळेला आमचे होते त्या कोचिंग टीममध्ये, त्यांना खूप आनंद झाला. आणि आम्हाला तसा गोल दिला गेला होता की आपण एक तरी कसोटी पिस्तूल आपण म्हणू. आणि आज आम्ही 2 केले आहेत आणि आज ते दोघं वर्ल्ड कप खेळत आहेत आणि त्या प्लेइंग 11मध्ये कालच आपण सामना जिंकला. त्या दोघांचं योगदान होतं. आणि मला वाटतं तोच एक आनंद असतो एक प्रशिक्षकाला की आम्ही प्लेयर घडवले आणि त्या अक्षरशः शून्यातनं घडवले होते. त्यावेळेला त्यांना जी आर्थिक मदत हवी होती, त्यांना जे कोचिंगची गरज होती, तो प्लॅटफॉर्म आम्ही उभा करून दिला. शिवाजी पार्क जिमखाना या संस्थेने उभा केला, माझ्या पूर्ण कोचिंग टीमने केलं. आमच्याकडे ते विजन होतं की ह्या मुलांना आम्ही जर चांगलं प्रशिक्षण दिलं ते एक दिवस देशासाठी खेळतील. नक्कीच अनेक वर्षाची त्याच्या मागे आम्हाला पेशन्सची गरज होती, पण आम्ही ती ठेवली. आम्ही त्यांना बॅक केलं आणि आज ते या कुठल्या लेवलवर खेळतात ते पाहून आम्हाला नक्कीच मला वाटतं प्रशिक्षकाला तोच तो आनंद असतो. 0 for 5 हे तुमच्या पहिल्या सीझनमध्ये होतं. 5 सीझन मुंबईबरोबर झाले. त्याच्यानंतर दुसरी स्ट्रिंग जी आली 2014-15 ती 45 ऑल आऊट असं कदाचित पुढचं पुस्तक केलं तर ते करावं लागेल. त्या सीझनचं 2014-15 श्रेयस आणि शार्दूल आधी डेब्यू केला होता पण पहिला फुल सीझन त्याचा 14-15चा होता. श्रेयसचा डेब्यू होता. त्या दोघांचा आणि तेव्हा मला नक्की आठवतंय तेव्हा खुसफुस चालू होती की आमरे कोच म्हणून आले आणि स्वतःच्या प्लेयर्सना घुसवलं.
आता कधी कोणी बोलेल का असं या दोघांच्या मला वाटतं की ह्याच्यातनं जावंच लागतं, कारण का तू मुंबईचा आहेस, प्लस तुम्ही त्या अकॅडमीमधनं केलं. कारण मला वाटतं की क्रिटिक्स असतातच. मला वाटतं त्यांना किती महत्त्व द्यायचं, कारण तुम्हाला त्यांच्या दृष्टिकोनानं बघत असतात. आम्ही बघत होतो की तो त्या मुलामध्ये नुसतं मुंबईसाठी नाही तर देशाचं होतं. आणि आज मला वाटतं इतक्या वर्षांनी ते आज सिद्धही झालं आहे. आणि त्याची मागे मी म्हणेन की त्या दोन्ही प्लेयर्सना क्रेडिट आहे, कारण का त्यांचाही प्रवास एवढा सोपा नव्हता. आज कुठल्याही खेळाडूला देशासाठी खेळताना त्या जे कॉम्पिटिशन आहे आणि त्यामध्ये त्यांनी जे परफॉर्मन्स दाखवला आहे, ते सातत्य दाखवलं आहे. मला वाटतं आज आपण बघितलं की श्रेयस इतक्या इंजरीज होता आणि त्यानंतर येऊन ते शतक करणं, मला वाटतं इतकं ते मेंटल टफनेस फार महत्त्वाचं होतं. पण येस, आम्ही त्या दोघांच्या मागे मी नेहमीच होतो की त्यांच्या कठीण परिस्थितीत मला त्यांचे फोन यायचे आणि आम्ही नेहमी डिस्कस केलं आहे त्यांना जेव्हा जेव्हा गरज असतील तेव्हा. कारण आज ते मॅच्युअर्ड क्रिकेटर आहेत, पण ह्या कारकिर्दीत अनेक वेळा त्यांना अप अँड डाऊन होते आणि डाऊनच्या वेळेला आम्ही मात्र त्यांच्याबरोबर होतो. राईट. आणि सुरुवातीला जसं मी म्हणलं, वर्ल्ड कपची आत्ता चर्चा चालली आहे आपली. प्रवीण आमऱ्यांना स्वतःबद्दल बोलायला जास्त आवडत नाही, पण आज आपण त्यांना भाग पाडणार आहोत. 1992चा वर्ल्ड कप, त्या वर्ल्ड कपच्या म्हणजे एकंदर भारतीय क्रिकेटसाठी खूप मेमोरेबल असा वर्ल्ड कप ठरला नाही तो. एकच नाही, अनेक मॅचेसमध्ये हात में आया पर मुंह न लगा अशी अवस्था झाली. त्या वर्ल्ड कपच्या आम्हाला तुमच्या थोड्या आठवणी सांगा ना. म्हणजे जस्ट टू बिगिन विथ, तो अशी 5 महिन्याची टूर झाली ती. तर वर्ल्ड कप येईपर्यंत सगळे थकून गेले होते का नक्की वर्ल्ड कपचं तेव्हा होतं काय? माझ्यासाठी तू खडतर होता, कारण का तू म्हणाला तसे 4 महिने मी 12वाच होतो. पण मी मॅच न खेळता सुद्धा मला वाटतं फक्त ट्रायंग्युलर खेळलो. येस, त्या मॅचेसमध्ये जी टाय मॅच झाली त्यामध्ये मी काही धावा केल्या बरोबर. त्या. आणि मी माझ्या क्षेत्ररक्षणामुळे मला वाटतं मला त्यावेळेला अब्बास अली बेग कोच होते, त्यांनी माझं नाव सुचवलं की मला वर्ल्ड कपला कंटिन्यू. कारण मला वाटतं एक स्वप्न होतं. या पुस्तकात ते आहे की मला कशी प्रेरणा झाली की मी 1983ला कपिल देवला 2 सेकंद बघितलं. आणि म्हणून तो 92चा वर्ल्ड कप वैयक्तिक माझ्यासाठी महत्त्वाचा होता. कारण ज्या व्यक्तीला मी 83मध्ये पाहिलं 14 वर्षाचा, आणि मी 92मध्ये त्यांच्याबरोबर ड्रेसिंग रूम शेअर केलं, ते सुद्धा वर्ल्ड कपला त्यांच्याबरोबर सामना खेळलो. मला वाटतं हे माझ्यासाठी वैयक्तिक फार होतं की ते माझं स्वप्न होतं की मला वर्ल्ड कप खेळायचं आहे भारतासाठी. कारण अमोल, तुला ते वर्ल्ड कप खेळायची जी असते की ती ऑस्ट्रेलियाला होती, आणि जेव्हा तिकडे भारताचं गाणं लागतं तेव्हा, आणि त्या वंदे भारत त्या मातरमच्या ह्याच्या वेळेला ती जे ते शब्दात आम्ही सांगू नाही शकत, कारण का ती जे प्रेरणा देतं तो मला वाटतं तो एक अनुभव होता माझ्यासाठी की ऑस्ट्रेलिया. आणि फार सुंदर आयोजन केलेलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा कलर क्लोदिंग, जो क्रिकेटचा जो कलरफुलनेस होता आणि जो दर्जा काय होता त्या टुर्नामेंटचा. तू बघशील तर बोथम खेळत होता, तिकडनं लारा खेळत होता, एक जे संघ होते फार तोडीचे होते. स्टीव्ह बॉब ब्रदर ऑस्ट्रेलियाला खेळत होते, त्यामुळे मजा येत होती मॅचेस खेळायला. ते कॉम्पिटिशन काय आहे मला वाटतं ते अनुभवायला मिळालं. इंडिया पाकिस्तान मॅच आणि ती जिंकणं, त्यानंतरचा जो माहोल असतो ड्रेसिंग रूममध्ये आणि संपूर्ण, कारण काय प्रेशर असतं त्या मॅचचं ते मी स्वतः अनुभवलं आहे की कसं प्रत्येक हॉटेलमधल्या वेटर पण येऊन सांगणार की आजची मॅच जिंकायला पाहिजे. तू जसंच म्हणाला की आमचं 2 क्लोज मॅच घेऊन आम्ही क्वालिफाय नाही झालो. त्याच्यात मोर इम्पॉर्टंट होतं की श्रीलंकाची मॅच पावसामुळे वॉशआउट झाली, त्यामुळे आमचे ते पॉईंट्स गेले ना, तर आम्ही नक्कीच क्वालिफाय झालो असतो. पण एक होतं की पाकिस्तानला हरवल्यामुळे तो एक यशस्वी दौरा होता. आलो तेव्हा खूप शिकायला मिळालं. पण नक्कीच एक असा दौरा होता की 92चा वर्ल्ड कप, त्याच्यात खूप चांगल्या आठवणी होत्या की आमचा तो ग्रुप फोटोग्राफ होता, तो सिडनी हार्बरमध्ये घेतो आणि त्या बोटीवर प्रत्येक खेळाडू होता. मला वाटतं हा एक मोठा त्या 92चा एक हे होतं की ते आयोजकांना क्रेडिट जातं की काय त्यांचं विजन होतं. तो फोटोग्राफ एवढा फेमस झाला आणि त्या फोटोमध्ये आपण असणं हे मला वाटतं की माझा महत्त्वाचा क्षण होता तो. 2023 वर्ल्ड कपला मोठी चर्चा चालली आहे. नंबर 8ला बॅटिंग पाहिजे, नंबर 8ला बॅटिंग पाहिजे. 1992मध्ये ते इम्प्लिमेंट केलं होतं. प्रवीण आमरे 4 सामने खेळले, त्यातला एक वॉशआउट झाला. उरलेले 3 सामने त्यांनी स्पेशलिस्ट बॅटर असून 7 नंबरवर बॅटिंग केली. ओके, तर त्या स्वतःच्या रोलबद्दल काय सांगाल? म्हणजे किती तेव्हा तर हा रोल किती अवघड होता. कारण काय, तेव्हा जर जर कपिल देव गेल्यानंतर आऊट झाला आणि वेळ आली तर उरलेल्या वेळात कपिल देव नंतर कोण, तर प्रवीण आमरे. आणि कसं असायचं की बघ, पार्टनरशिप झाली, चांगला खेळला, परिस्थिती चांगली झाली, तर काय असायचं शेवटची 10 षटकं राहिली. मग प्रवीण आमरे मारू शकता की कपिल देव मारू शकता. तर मग कपिल देव पुढे जाणार आणि मग मी मागे. जर समजा विकेट लवकर गेल्या तर तो माझा रोल होता. पण त्यामुळे काय झालं की एक अनिश्चितता होती. पण जे काय असायचे चेंडू मी नेहमी टीमसाठी खेळलो.
त्याकरताच मला नेहमी टीममॅन म्हणून ओळखलं गेलं, त्याचा मात्र मला खूप आनंद आहे. रूममेट कोण होता? ऑफकोर्स सचिनच होता त्यावेळी पण. रूममेटची आठवण सांगा आम्हाला एखादी. म्हणजे कसं आहे की सचिन बरोबरचं आचरेकर सरांमुळे एक असंच होतं की आम्ही एकाच गुरुचे चेले होतो आणि एक ती आपुलकी होती की आपण सचिनचा प्रवास मी 10 वर्षाचा जसा पहिल्या दिवशी आचरेकर सरांकडे आला त्यापासून पाहत होतो आणि तो माझ्या आधी खेळल्यामुळे लवकर मॅचवर झाला होता. आणि पण आमचं दोघांचं नुसतं वर्ल्ड कप नाही, त्या आधीची आमची साऊथ आफ्रिकेबरोबर पहिली मॅच Right. कलकत्त्याला Right. आम्ही दोघांनी पार्टनरशिप करून मॅच बरोबर. जिंकवली, बरोबर. दोघांनी 50 केल्या हो. आणि त्यावेळेलाही आम्ही रूम पार्टनर होतो. त्यामुळे कसं असायचं की एक शेअरिंग होत होतं, आमचं बॉन्डिंग होतं, एकमेकांवर विश्वास असायचा आणि आम्ही क्रिकेट खूप डिस्कस करायचो रूममध्ये की ह्याला कसा खेळायचं. त्याचा फायदा मला नक्की साऊथ आफ्रिकेला झाला, कारण साऊथ आफ्रिकेलाही 4 महिने सचिन माझा रूम पार्टनर होता आणि आपण नेहमीच म्हणतो की मला ते शतक आजही एकमेव भारतीय की Yes. डर्बनच्या विकेटवर शतक, पण त्यावेळेला त्या रूम पार्टनरचं आणि किरण मोरेचं मला वाटतं फील्डवरचं योगदान महत्त्वाचं होतं, कारण 101ची आमची पार्टनरशिप 8व्या विकेटसाठी होती बरोबर. आणि तो किरणनी त्या 50 करणं त्याच्यामुळे माझं शतक झालं. राईट. आणि हेच मी या पुस्तकात नमूद केलं की किरणची पार्टनरशिप माझ्यासाठी किती महत्त्वाची होती. राईट. आणि किरण मोरेंशी निगडीत अजून एक प्रश्न आहे, पण त्याच्या आधी तुम्ही उल्लेख केला ती जी साऊथ आफ्रिकेची ईडन गार्डन्सची मॅच आहे, ॲलन डोनाल्ड, साऊथ आफ्रिका कमबॅक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ॲलन डोनाल्ड आग ओकत होता. डोनाल्डनी 5 विकेट्स घेतल्या, ज्या दोघांची 100ची भागीदारी झाली. 177-78 काहीतरी टार्गेट होतं हो. आय थिंक. आणि त्या दोघांच्या विकेट्सही त्याच्यात होत्या, पण त्यांनी मॅच जिंकवली. नक्की काय होतं तेव्हा ॲलन डोनाल्ड फेस करणं? म्हणजे त्याला व्हाईट लाईटनिंग म्हणायचे, म्हणजे तो चेंडूचा त्याचा पेस, कारण त्याची सुरेख ॲक्शन आणि त्याचा जो रिलीज होता तो बॉल. इवन आपण बघायला गेलं तर ईडन गार्डनची विकेट तशी स्लो विकेट होती, बरोबर. पण त्यावेळी त्याचा विकेट बॉल एवढा कॅरी होत होता विकेट किपरकडे. तर मला वाटतं तो एक वेगळाच होता. आणि आपण शिवाजी पार्कात खेळलेले, फक्त आपण कुठे त्यावेळेला इंडोर होते की बॉलिंग मशीन होती. तर मला वाटतं तो एक महत्त्वाचा होता की त्यावेळेला 60ला 4 होत्या बरोबर. आणि ती पार्टनरशिप महत्त्वाची. आणि तू जसं म्हणालास की त्या विकेटर नुसत्या रूम नाही तर आम्ही विकेटवर सचिनने आम्ही दोघांनी एकमेकांना प्रत्येक ओव्हरनंतर एकमेकांना धीर देत गेलो, एक पार्टनरशिप बिल्ड केली आणि एक ती मॅच ज्या परिस्थितीतून आम्ही जिंकलो त्याचा खूप आनंद झाला. आणि तू विचार कर त्यावेळेला 1 लाख फुल हाऊस बरोबर. ईडन गार्डन, तिकडे खेळायचा एक वेगळाच आनंद असतो. बरोबर. ओके. वर्ल्ड कपमध्ये परत येऊ. किरण मोरेंनी आम्हाला सांगितलं की नाना पाटेकर सारखे त्यांना कॉल करून सांगायचे, त्या छोट्याला सांग पाकिस्तानचे हारायचं नाही, त्या छोट्याला सांग पाकिस्तानचे हारायचं नाही. अशी एखादी आम्हाला ऑफ द फील्ड आठवण सांगा. नाही, मग एक कसं असतं, जसं मी म्हणालो की प्रत्येक जण त्या मॅचला असतं, पण तू त्या 92च्याच वर्ल्ड कपमध्ये ते नाना पाटेकर किरणनी जे केलं ते किती महत्त्वाचं होतं की जावेद मियादादला चिडवलं. कारण किरणचा क्लासच तो होता की तो त्याला चिडवत होता, पण तो चॅनल 9 होते तिकडे 9 कॅमेरे असतानाही त्याने ग्लोव्स आपल्या तोंडावर ठेवून त्याच्यात ज्या पद्धतीने त्याचं कॉन्सन्ट्रेशन खराब केलं, त्याच्यात जावेद मियादाद आऊट झाला आणि आपण तो सामना जिंकलो. बरोबर. तेव्हा तुम्ही फील्डवर होतात, फिल्डिंग करत होतात का? कारण ते मॅच आकारात नव्हतात तुम्ही. नाही, मी त्या मॅचमध्ये अकरात नव्हतो. पण आत काय तुमची चर्चा चालली होती? ते सगळ्या माकड उड्या झाल्या तेव्हा? आम्हाला किरणचा स्वभाव माहिती होता, त्यामुळे आम्हाला माहिती होतं की किरण कसा, पण मला वाटतं तो एक स्मार्टनेस म्हणायला पाहिजे की कसं ते कसं बसलं पाहिजे की तुम्ही मॅच रेफरीच्या आणि कॅमेऱ्यामध्ये न येता समोरच्या फलंदाजा, कारण आम्हालाही तसं किती स्लेजिंग आपण त्यावेळेला अनुभवलं होतं अनेक संघांकडनं. पण किरणला क्रेडिट द्यायला पाहिजे की त्याचं कॉन्सन्ट्रेशन बीट करण्यात तो यशस्वी झाला. राईट. शेवटचा एक मुद्दा माझ्या दृष्टीने प्रवीण, की ह्या सगळ्या तुमच्या आता जवळजवळ 2 दशकांची कोचिंगची जर्नी आहे, त्याच्या आधी 2 दशकं सिनियरमध्ये क्रिकेट खेळलेलं. तर त्याचं सुरुवात तुम्ही डॉक्युमेंटेशनची 0 for 5ने केली आहे. त्याला रिस्पॉन्स होपफुली चांगला मिळेल. सगळ्यांनी जरूर, तुम्हाला जर क्रिकेटबद्दल माहिती हवी असेल, ओके, आणि ज्याच्यात 40 वर्षाचा क्रिकेटचा प्रवास इन्क्लुडिंग मॉडर्न डे क्रिकेट काय होतं आणि काय आहे याच्याकरता याच्यापेक्षा चांगला नमुना नाही मिळणार तुम्हाला. तुम्ही सांगा एकदा तुमच्या एंडने की 0 for 5 का वाचायचं? आणि नक्कीच 0 for 5 हा माझा जरी कोचिंगचा असला तरी मी ह्या पुस्तकात खाली तू बघशील तर थ्रिलिंग जर्नी हो, जो माझा जो प्रवास होता तो मला वाटतं की नंतर बघताना तो रोमहर्षकच वाटतो की एक मुलगा
14 वर्षाचा स्वप्न पाहतो प्रकाश हॉटेलच्या समोर की वर्ल्ड कप एक दिवस मी खेळीन आणि मी प्रत्यक्षात 92ला वर्ल्ड कप खेळतो आहे. त्यानंतर एक कुठल्याही खेळाडूचं स्वप्न असतं की पदार्पणामध्ये 50 कराव्या, त्या मी वन डेमध्ये केल्या. पदार्पणामध्ये शतक करावं, तीसुद्धा ऐतिहासिक मॅच की आम्ही साऊथ आफ्रिकेला गेलो. तिकडे आम्हाला काही कल्पना नाही की काय कंडिशन्स आहेत, काय टाईपच्या विकेट्स आहेत. कारण आमचा भारतीय संघ पहिला संघ होता की जो 92 साली जाणारा साऊथ आफ्रिकेत. तो म्हणून ते चॅलेंजिंग होतं. तो हा सगळ्यात आणि पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे गुरु आचरेकर सर ह्यांनी आमच्याकडनं कसे संस्कार केले की कसे क्रिकेटर बनण्यासाठी किती तपश्चर्या करावी लागते, ती स्वतः त्यांनी केली, ह्याचा मी ह्यामध्ये उल्लेख केला आहे. आणि नवोदितांना की बाबा आज तुम्हाला जर क्रिकेटर बनायचं असेल, आज तुम्हाला बरेच आहे त्याच्यात IPLमध्ये कसं तुम्हाला या खेळावं लागतं ह्याचं आहे. आज तुम्हाला मॉडर्न डे कोचिंगमध्ये 1 to 1 कोचिंग करताना काय काय गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. माझं जी फिलॉसॉफी आहे की माझा माइंडसेट आहे की मी ह्या अनेक चांगल्या खेळाडूंबरोबर काम केलं, त्यांचा परफॉर्मन्स पुढे गेला, त्यांनी त्याबद्दल ह्या पुस्तकात लिहिलं. त्यांना काय वाटलं हे मला वाटतं तुम्ही नक्कीच वाचा. आणि त्याच म्हणजे मी आज IPLमध्ये 7 वर्ष दिल्ली कॅपिटल्स बरोबर आहे आणि तिथे मी 5 वर्ष रिकी पॉन्टिंग बरोबर आहे. तर रिकी पॉन्टिंगनी याच्याबद्दल माझ्या ह्या पुस्तकात लिहिलेलं आहे, त्यामुळे ते तुम्हाला वाचण्यात मजा येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचे ज्यांनी मला प्रेरणा मिळाली त्यांना बघून आम्ही मोठे झालो, जे कपिल देव आणि गावस्कर. कपिल देवनी फॉरवर्ड लिहिलं आहे, त्यांनी माझ्याबद्दल काय लिहिलं आहे आणि गावस्करांनी माझ्याबद्दल काय लिहिलं आहे हे सुद्धा तुम्हाला येईल. आणि नक्कीच सचिन तर मित्रच होता माझा, पण त्याचे व्ह्यूज काय होते माझ्याबद्दल. आणि दिलीप वेंगसरकरांनी की आपण छान लिहिलं की आम्ही कसं सिलेक्टर मी होतो इंडियाचा चेअरमॅन, त्यावेळीचे आमचे काय अनुभव होते, कसं आम्ही त्यावेळेला रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बॅक केलं, हे वेंगसरकरांनी त्यात तुम्हाला नक्कीच वाचायला येऊन आनंद होईल. आणि हे पुस्तक घ्या. या मला वाटतं ह्यात मी जसं मगाशी म्हणालो की ह्या नवोदित खेळाडूंना मला वाटतं महत्त्वाचं आहे की त्यांना कुठेतरी मी इन्स्पायर झालो जसं कपिल देव आणि गावस्कर. आणि ह्या पुस्तकाच्या माध्यमातून आणि माझ्या ज्या हार्डवर्कनी मी जसं देशाला खेळलो तसं तुम्हीही हार्डवर्क करून तुमचे जे क्रिकेटमधले गोल आहेत ते तुम्ही अचीव करू शकाल. कारण मी तर एक खूप साधारण खेळाडू होतो, पण मला जसं गुरुचं मार्गदर्शन लाभल्यामुळे मी माझं जे स्वप्न होतं की देशासाठी खेळणं ते मी पूर्ण करू शकलो. आणि जसं तुम्ही म्हणालात की आता 14 ते 15 वर्ष IPLचा काळ झाला आहे, पण ह्याही 14-15 वर्षात कॉम्पिटिशन ह्याच्यात मी जवळजवळ 12 ते 13 वर्ष IPL संघाबरोबरही प्रशिक्षण केलं. त्यावेळी माझे काय अनुभव आहेत, IPL ऑक्शन म्हणजे काय असतं ते मी ह्या पुस्तकात नमूद केलं की काय होतं बेसिकली. तर मला वाटतं महत्त्वाचं हेच राहील की मुलांना कुठेतरी प्रेरणा येऊ शकते. उद्याचे खेळाडू मी जसं म्हणालो की जर मला एकाही मुलाला जरी मी प्रेरित करू शकलो तर नक्कीच मी यशस्वी झालो हे पुस्तक लिहिण्यात. आणि ह्या पुस्तकात नक्कीच विजय लोकोपल्लीचाही तेवढाच वाटा आहे की त्यांनी त्यांनी लिहिताना त्यांनी मला जी मदत केली आणि अच्युत पालवांसारखे एक चांगले डिझायनर ह्या पुस्तकाची शोभा वाढवली. मला वाटतं हे महत्त्वाचं आहे. अतुल शिरोडकरांसारखे होते की ज्यांनी पब्लिकेशनसाठी पुढाकार घेतला. आणि मी ह्यात किती लिहिलं आहे की एक खेळाडू घडताना जसे गुरु महत्त्वाचे असतात तसे तुमचं फॅमिली तितकीच महत्त्वाची असते. माझे आई बाबा त्यांचे कसं काय त्याच्यामागे योगदान आहे, माझी बायको, माझ्या मुली, त्यांना कसं चॅलेंजेस असतात एक कोच म्हणून कोच म्हणून ती त्यांच्या फॅमिलीची. कारण एक कोचला कसं किती वेळ ग्राउंडवर द्यावा लागतो, मग फॅमिलीजचा पण ह्याच्यामध्ये तो उल्लेख आहे की कसं त्यांनाही सॅक्रिफाईस करावे लागतात ते. लवली. प्रवीण, एक मला शेवटचा मुद्दा राहिला की 2012ला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला तेव्हा तुमची ज्युनियर चीफ सिलेक्टर म्हणून दुसरी स्टिंट होती, राईट? तर नॅशनल सिलेक्शन प्रोसेस जी असते ती आणि IPLमध्ये एकीकडे तुम्ही कोचिंग जबाबदारी सांभाळत टॅलेंट स्काउटिंगही करता. जसं तुम्ही आत्ता उल्लेख केला की IPL ऑक्शन किंवा म्हणजे IPLमध्ये टॅलेंट स्काउट करणं आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये किंवा नॅशनल सेटअप करता सिलेक्टरचा रोल निभावणं, याच्यातला फरक काय? नक्कीच बघ कसं आहे ना की मला ती खूप आवड एक आहे टॅलेंट हंट आणि सिलेक्शन करणं. कारण ती एक वेगळी नशा मी म्हणेन. कारण का तो जसा नवोदित असतो त्यात आपण बघावं की अरे ह्याच्यात काहीतरी दम आहे आणि ह्याला बॅक करणं. आणि मग ते मालकांना सांगायचं ह्या मुलाला तुम्ही ऑक्शन टेबलमध्ये घ्या. आज श्रेयस अय्यर, पृथ्वी, रिषभ पंत आम्ही असेच बॅक केले की ते अंडर 19 खेळलेले होते
IPL सारखा कुठलाही सामना खेळले नव्हते आणि तरी ते पुढे जाऊन झाले. पण जसं तू म्हणालास की त्याचा फायदा झाला की काय प्रोसेस असतं, काय बघायचं असतं, कुठल्या मॅचेस असतात, कशा कुठल्या विकेटवर खेळत आहेत, कुठल्या अपोनंटच्या अगेन्स्ट रन्स करतायत, टेम्परामेंट काय आहेत, ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी मी जे शिकलो ते जे मी चेअरमॅन म्हणून 2003 ते 2007 मी काम केलं. आणि जेव्हा मी मुंबईचा पण प्रशिक्षक होतो त्यावेळेला पण टीम सिलेक्शन करताना पण मजा तीच येते की आजही मला उद्या दिसते आय एम लुकिंग फॉरवर्ड की मुश्ताक अली येते. मला त्या मुश्ताक अलीला जाऊन नवोदित मुलांना बघायचं आहे त्यांच्या, कारण का आमच्यासारख्यांनी जाऊन बघणं पण महत्त्वाचं असतं की कारण त्यांना ऑप्शन टेबलवर त्यांचं आयुष्य बदलू शकतं. आज प्रवीण आमरन कोच या भूमिकेत असताना एक मोठं चॅलेंज आहे की तरुण मुलांना आणि मुलींना मुंबई क्रिकेट, भारतीय क्रिकेट हे जास्त महत्त्वाचं आहे किंवा तेवढंच महत्त्वाचं आहे जे IPL किंवा WPL आहे. तर ते चॅलेंज तुम्ही कसं हाताळता आणि कसं हाताळलं पाहिजे? मग म्हणूनच ह्यात पुस्तकात उल्लेख केलेला आहे की कसं महत्त्वाचं असतं. मी जसं म्हणालो की श्रेयसचा एक अनुभव होता की तो पहिल्याच वर्षी इमर्जिंग अवॉर्ड मिळालं म्हणून त्याने मला सांगितलं की त्यालाही कल्पना होती की त्यावेळेला मी त्या ऑप्शन टेबलवर बॅक केलं म्हणून एक आदराने त्यांनी मला सांगितलं होतं की मला तू आमच्या घरी याल का. तर त्यावेळेला मी तेच म्हणालो की ज्या दिवशी तू भारताला शतक करशील तेव्हा येईन. 6 वर्ष वाट बघावी लागली. पण मला वाटतं मला वाटतं आजच्या तरुणांना महत्त्वाचा संदेश आहे. कारण कुठेही त्यांनी शॉर्टकटचा विचार करू नका. कारण त्याच्यासाठी देशासाठी खेळण्याची जी मजा असते, IPL जरूर खेळावं आम्ही, कारण त्याचीही मजा आहे. पण तुमचं जर फाउंडेशन चांगलं असेल तर तुम्ही दोन्ही खेळू शकता. हाच माझा या पुस्तकामध्ये आहे की कुठे तुम्हाला कुठे तिकडे तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका. कारण शेवटी देशासाठी खेळण्याचा जो आनंद असतो तो एक वेगळा असतो. श्रेयसचा जेवायचा किस्सा सांगितला तुम्ही. अखेर तुम्ही 2021ला त्यांनी प्रेझेंटेशनमध्ये बोलला तो आणि मग नंतर तुम्ही जेवायला गेलात. तसाच एक शार्दूलचा पण किस्सा आहे ना? हो, शार्दूलचं मी जास्त कारण का तूच मला वाटतं ते शार्दूलचं शोधून काढलंस की मी पण शार्दूलच्या, कारण शार्दूल हा गोलंदाज होता, आमच्या ह्या अकॅडमीचंच प्रोडक्ट होतं. आणि तू बघशील तर एक मी फलंदाजाचा प्रशिक्षक असल्यामुळे माझ्याजवळ जे 10 बाकीचे बॅट्समन होते सिलेक्ट झालेले, मग त्यांच्या मागे मी जास्त होतो, शार्दूलकडे कमी होतो. पण जसं तू मगाशी उल्लेख केला की शार्दूलचं पहिलं वर्ष होतं जो फुल सीझन खेळला, त्यावेळेला मला त्याच्यात क्षमता वाटली. त्यांनी 45 विकेट्स काढल्या आणि आम्हाला टीमला क्वालिफाय करून दिलं होतं की ज्या परिस्थितीत आम्ही पहिली जम्मू काश्मीरला हरलो पण आम्ही दिल्लीला हरवलो नॉकआउटमध्ये, त्याच्यात शार्दूलचा वाटा मोठा होता. आणि तेव्हा कुठेतरी त्याच्याही करिअरमध्ये क्षण आला होता की तो IPLच्या संघात बसत नव्हता, कुठलाही बाकीच्या फ्रँचायझी त्याला खेळवत नव्हत्या आणि त्याच्यात थोडीशी कमतरताही होती. म्हणून मी त्यावेळेला त्याला सांगितलं की तू हे कुकाबोरा 2 बॉल घे, कारण त्या बॉलचा फील वेगळा होता. कारण तो रेड बॉलनी SGनी टाकणं आणि त्याचा टप्पा वेगळा पडत होता आणि कुकाबोरानी त्या व्हाईट बॉलनी त्याचा टप्पा वेगळा, त्यासाठी त्याला ती प्रॅक्टिस करणं महत्त्वाची होती. आणि त्यालाही मी असंच हे केलं होतं की हे 2 बॉल घे आणि जेव्हा देशासाठी 100 विकेट्स काढशील त्यावेळेस आपण पुन्हा बोलू. आणि त्यांनी तेव्हा 100 विकेट्स काढल्या देशासाठी आणि मला त्यांनी फोन केला, सर आज माझं झालं. म्हटलं आता दुसरा टप्पा आपण बघू. आणि एक खरंच त्याला हल्ली लॉर्डच म्हणतात ना त्याच्यामुळे पण बुल म्हणून जास्त माहिती. पण मला वाटतं तेच एक असा माझ्यासाठी तो एक खास बरं वाटतं की ना की ज्या मुलांना आपण 10 वर्षाचे बघितले, कोणीही त्यांच्या बरोबर नव्हता, तर एक वेगळं एक रिलेशन्स होतं, बॉन्डिंग वेगळं होतं की त्यांनाही आमच्याबद्दल तो एक आदर असतो की आम्हाला कोणीही विचारलं नसताना त्यावेळेला जे विचार आणि जी त्यावेळेला आवश्यक त्यांना गरज होती की ह्या गोष्टी मे बी ते छोट्या असतील पण त्यावेळेला त्या महत्त्वाच्या होत्या, त्या आम्ही त्यांना त्यावेळेला दिल्या. आणि खरंच आज आनंद होतो की की आपल्या ज्या अकॅडमीला 10 वर्षाच्या आमच्याबरोबर 5 वर्ष त्यांच्यावर मेहनत केली आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एकही रुपया फी न घेता केलेली. आणि त्यामुळे कारण त्यांच्याकडे ते टॅलेंट होतं. तर मला वाटतं की त्याचा एक आनंद वेगळा असतो की लाईफमध्ये पैसे कमवायचेच असतात, तुम्हाला घर सांभाळायचं असतं, पण हे जे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं की तुम्ही त्या वेळा मुलांबरोबर एवढा वेळ घालवलात, आयुष्यातला वेळ दिलात आणि त्या वेळेचं तुम्ही त्या मुलांच्या परफॉर्मन्सने तुमचा तो वेळ सार्थक झाला. राईट. माझ्या मते शून्यातून जग उभं करणं हे प्रवीण आमरे क्रिकेटर यांनी रमाकांत आचरेकरांच्या मार्गदर्शनाखाली केलं. 0वर 5 असताना पुढे काय करणे हे आपल्याला गेले 20 वर्ष आपण बघतोय. जर ते झालं नसतं तर म्हणजे तो जो बेंजामिन बटनवाला जो फ्लॅशबॅक आहे ना, तर तसा आपल्याला प्रवीण आमरेंचा थोडा फ्लॅशबॅक आत्ता आपल्याला बघायला मिळाला आहे. आणि ते म्हणले तसं की वेळ महत्त्वाची आहे. तर आत्ता आपण थांबू. प्रवीण आमरे, पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला वेळ दिलात. आम्ही सारखे तुम्हाला त्रास देत राहू. आता आम्ही ऑफलाईन जास्त त्रास देत राहू. त्याबद्दल
म्हणजे अत्यंत आभारी आहे. नाही, मला वाटतं अमोल तुझी ती चांगली नॅक आहे की तू चांगला हा कार्यक्रम करतो. कारण का जसं मी म्हणालो की हे लोकांपर्यंत पोहोचणंही महत्त्वाचं असतं आणि ते तू काम करतोयस. तर मलाही तुला धन्यवाद द्यायचं की तू ह्या तुझ्या माध्यमातून तू मला निवडलंस आणि ह्या पुस्तकाच्यासाठी तू आज आलास. तर तुला नक्की धन्यवाद. ओके, आता खरंच थांबायची वेळ झाली आहे. मित्र आपण इथेच थांबू. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. आपल्याला फीडबॅक तेवढाच महत्त्वाचा आहे. पुस्तक विकत घ्या, पुस्तक कसं वाटलं ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा भाग कसा वाटला ते कळवा. आपल्या बाकीच्या प्लॅटफॉर्म्सवर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर कमेंट करून आम्हाला सांगा. आणि जर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर तो तुमच्या आप्तेष्टांमध्ये फिरवायला विसरू नका. फक्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू नका, तर तो इकडे तिकडे फिरवा, जेणेकरून स्पोर्ट्स कट्टा हा जेवढा आमचा आहे तेवढाच तुमचाही होईल. तुर्तास आपण थांबू. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. धन्यवाद.